नमस्कार, मी हर्षरा स्वकुळ. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की ऑस्ट्रेलियामध्ये एक अंडर कन्स्ट्रक्शन घर जाळलं गेलंय. फक्त तेच घर नाही तर अशा अनेक घटना घडल्या आहेत अंडर कन्स्ट्रक्शन घरामध्ये की त्या घरात काम करणाऱ्या कामगारांनाच, ट्रेडीजनंच त्या घराचं नुकसान केलंय, तोडफोड केली आहे. एक घर तर जाळलं गेलंय. आता एक लक्षात घ्या की या घटना, सगळ्याच घटना एका स्पेसिफिक बिल्डरच्याच अंडर कन्स्ट्रक्शन घरांमध्ये घडलेल्या आहेत. आणि एका न्यूज रिपोर्टनुसार जे घर जाळलं गेलंय ते तर एका इंडियन इमिग्रंट फॅमिलीचं होतं. This was meant to be the dream home for a migrant family from India and their 3 young children. We are in absolute agony. We are stuck. We are thinking about our kids. बघा ना किती हॉरिबल आहे. म्हणजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं यार. आपण सगळे घरासाठी पैसा आठवत असतो आणि दुसऱ्या देशात आल्यानंतर तर आहे तो खर्च सांभाळून ते घरासाठी पैसा साठवायचा आणि एका रात्रीत ते घर असं एकदम जाळलं जातं. काय झालं असेल? हा नक्की काय इश्यू आहे? आणि तो फक्त एका उदाहरणापुरता नाही, खूप मोठा इश्यू आहे. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. पण पुढे तुम्हाला नीट कळण्यासाठी आत्ता एक गोष्ट पटकन तुम्हाला एक्सप्लेन करते की ऑस्ट्रेलियामध्ये बेसिकली घरं कशी विकत घेता येतात. तर 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे लँड तुम्ही ज्या बिल्डरकडनं घेणार त्याच बिल्डरकडनं त्याच्यावर घर बांधून घेणार, त्याला म्हणतात होम अँड लँड पॅकेज. आणि दुसरा एक पर्याय असतो तो म्हणजे लँड तुम्ही एका वेगळ्या डेव्हलपरकडनं घ्यायची, पण त्याच्यावर कुठल्या बिल्डरकडनं घर बांधायचं याचा तुमच्याकडे चॉईस असतो. तुमच्याकडे 100 बिल्डरचे ऑप्शन्स असतात, त्यांचे वेगवेगळे डिस्प्ले होम्स असतात. ते तुम्ही जायची, पाहायची आणि ठरवायचं की हा बिल्डर मला परवडतो, या बिल्डरकडनं मी बांधून घेणार. आता ही बांधण्याची कॉस्ट किती असते हेही सांगते, म्हणजे तुम्हाला अजून ग्रॅव्हिटी कळेल. तर मेलबर्नमध्ये एका घराची किंमत साधारण 6 लाख ते 9 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर एवढी असते. म्हणजे ही एका बेसिक नॉर्मल घराची किंमत सांगितली तर 6 ते 9 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे साधारण भारतीय किमतीमध्ये 3 ते 5 कोटी. आता एकदा तुम्ही 3, 3.5, 4 लाखाची लँड विकत घेतली की त्याच्यानंतर येतं कन्स्ट्रक्शनचा भाग. मग त्या बिल्डर बरोबर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करायला लागतं. साधारण कन्स्ट्रक्शन कॉस्ट असते 3.5 ते 4 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर. आणि ते कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्या 10% पैसे किंवा 5% पैसे ॲज अ डिपॉझिट तुम्हाला बिल्डरला द्यायला लागतात. मग ते साधारण 40 ते 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलरपर्यंत असतात. आता पोर्टर डेव्हिस नावाचा एक बिल्डर आहे, जो फक्त बिल्डर नाही आहे, तो शार्क बिल्डर आहे. ऑस्ट्रेलियातल्या टॉप 10 पैकी एक. विक्टोरिया राज्य, जिथे मेलबर्न शहर येतं त्या विक्टोरिया राज्यातला नंबर 1 बिल्डर. तो बिल्डर पण अशीच होम अँड लँड किंवा कन्स्ट्रक्शन पॅकेजेस देत होता आणि एकदम वेल नोन बेस्ट बिल्डर. आणि तो बिल्डर एका रात्रीत कोलॅप्स झाला, कोसळला, बंद पडला. त्याचा सगळा बिझनेस पार रसातळाला गेला. या पोर्टर डेव्हिस बिल्डरचा इंडियन कस्टमर बेस पण खूप मोठा आहे. याला 2 कारणं आहेत. एक म्हणजे ऑब्व्हियसली त्यांचं क्वालिटी ऑफ वर्क. एकदा आत गेलं की असं एकदम एलिगंट फील येतो, एकदम नाजूक, सुरेख, खूप छान या बिल्डरचं कन्स्ट्रक्शन असतं. हे एक कारण आहे. दुसरी गोष्ट, या बिल्डरच्या साईट्स, कन्स्ट्रक्शन साईट्स जिथे ते सुरू आहेत त्या सबब्समध्ये आता इंडियन इमिग्रंट्स खूप मोठ्या संख्येनं झाले. पण एका रात्रीमध्ये पोर्टर डेव्हिसनी हे डिक्लेअर केलं की आम्ही दिवाळखोर झालो, आमच्याकडे पैसे नाही आहेत. एका रात्रीत विक्टोरियातली 1500 घरं आणि क्वीन्सलँडमधली 200 घरं त्यांची कामं थांबली. एका रात्रीत 250 ते 300 पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट्स जी केली होती, मी तुम्हाला मगाशी सांगितलं कॉन्ट्रॅक्ट केल्यावर डिपॉझिट द्यायला लागतं, ती कॉन्ट्रॅक्ट्स पूर्णपणे हॉल्टवर गेली. 500 पेक्षा जास्त एम्प्लॉईजना सकाळी आले ते ऑफिसमध्ये, त्यांना सांगितलं की तुम्हाला आता कामावरनं काढलं गेलंय. पोर्टर डेव्हिसचा जो फाउंडर आहे, तो फाउंडरची स्वतःची वर्थ ही $500 मिलियन पेक्षाही जास्त आहे. त्याचं ऑस्ट्रेलियातल्या एका पॉश एरियामध्ये स्वतःचं एक मोठा बीच साईड बंगलो आहे. पण तो कस्टमरला फेस करायला तयार नाही आहे. त्यांची वेबसाईट क्रॅश झाली आहे. तिकडचे जे कामगार आहेत ते कामगार, सबकॉन्ट्रॅक्टर्स, ट्रेडीज सकाळी आले साईटवर आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आजपासून कामच नाही, आम्ही तुमचे पैसे नाही देऊ शकत. तर बेसिकली या सगळ्या केऑसमधनं खूप प्रश्न निर्माण होतात आणि कारण याच्यामध्ये भारतीय कस्टमर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मला वाटलं आपण हा व्हिडिओ करावा आणि आता आम्ही तुम्हाला नीट डिटेल एक्सप्लेन करणार आहे की हा मॅटर काय आहे, का ऑस्ट्रेलियातलं रिअल इस्टेट सेक्टर, कन्स्ट्रक्शन लाईन, बिल्डर लाईन ही ठप्प होत चाललेली आहे. एक खूप महत्त्वाचं कारण फक्त पोर्टर डेव्हिसच नाही तर अनेक बिल्डर्स मागच्या काही महिन्यांमध्ये ठप्प होत आहेत त्याचं सांगितलं जातं. कारण ऑस्ट्रेलियातल्या जवळपास 25% पेक्षा जास्त बिल्डर्सनी फिक्स्ड प्राईस कॉन्ट्रॅक्ट्स केली आहेत कस्टमर्सबरोबर. आता फिक्स्ड प्राईस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? मग अशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायला लागतं. एखाद्या बिल्डरकडे मी गेले आणि त्यांनी मला सांगितलं की 3.5 ते 4 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर एवढी कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल आणि ही फिक्स्ड प्राईस असेल पुढच्या 18 महिन्यांसाठी. म्हणजे मी आत्ता कन्स्ट्रक्शन सुरू केलं काय किंवा 6 महिन्यांनी सुरू केलं काय, 4 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर किंवा जी काही XYZ कॉस्ट ठरली असेल त्याच कॉस्टमध्ये आम्ही कन्स्ट्रक्शन करून देणार. अर्थात त्याच्यामुळे कस्टमरला पण फायदा आहे, कारण काही काही वेळेला लँडचं टायटल सेटलमेंट ही लगेच होत नाही.
3-4 महिने जातात, पण अरे बिल्डर तर आपल्याला फिक्स्ड प्राईसलाच देणार आहे. त्या फायद्यातनं अनेक कस्टमर्सबरोबर ही फिक्स्ड प्राईस कॉन्ट्रॅक्ट केली गेली, पण त्यात असं झालं की जी काही एक्स्ट्रा ॲडेड कॉस्ट होत्या किंवा महागाई होत होती किंवा रशिया युक्रेन वॉरचा जो परिणाम इकॉनॉमीवर होतो आणि आत्ता जगभरामध्येच ओव्हरऑल जे रिसेशन सुरू झालेलं आहे, ती ॲडेड कॉस्ट बिल्डरला कस्टमरकडे पास ऑन करता आली नाही या फिक्स्ड प्राईस कॉन्ट्रॅक्टमुळे. त्यामुळे बिल्डर गाळात गेले असं एक कारण दिलं जातं. आता पोर्टर डेव्हिसचं स्पेसिफिकली फायनान्शियल गणित कुठे बोंबलल्याचं सांगितलं जातं, तर काय काय आर्टिकल्स वाचली त्याच्यात इंडस्ट्री एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की पोर्टर डेव्हिसचा जो मार्जिन होता तो साधारण 10% होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पोर्टर डेव्हिस 8 लाखात करून देणार असेल घर, तर 8,80,000 घ्यायचं. तो जो 10% मार्जिन आहे ते पोर्टर डेव्हिस अगदी स्लॅब लेवललाच घ्यायचा. म्हणजे एका स्लॅब टाकण्याचे जर 80,000 होणार असतील तर पोर्टर डेव्हिस तेव्हाच कस्टमर्सकडनं 1,60,000 घ्यायचा आणि 10% मार्जिन त्यांचा घेऊन टाकायचं. त्यामुळे झालं असं की पोर्टर डेव्हिसला पुढच्या कन्स्ट्रक्शनसाठी खूपच कमी अमाऊंट हातात राहिली आणि ज्याचा त्यांना फटका बसला. या सगळ्या कारणांचा फटका असा बसला ऑस्ट्रेलियातल्या रिअल इस्टेट इंडस्ट्रीला की फक्त पोर्टर डेव्हिस नाही तर करंट फायनान्शियल इयरमध्ये, फायनान्शियल इयर सुरू होतं 1 जुलै ते 30 जून, करंट फायनान्शियल इयर अजून संपायचं पण आहे, 2 महिने बाकी आहेत अजून, पण आत्तापर्यंत जवळपास 1200 ते 1300पेक्षा जास्त बिल्डर्स हे दिवाळखोरीत निघालेले आहेत. इन्सॉल्व्हन्सी त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. पहिलं म्हणजे वॉरंटी. इकडे कुठलाही बिल्डर पहिल्या फर्स्ट होम बायरला एक स्ट्रक्चरल वॉरंटी देतो. ती कदाचित 7 वर्षापर्यंतची पण असते, पण ती स्ट्रक्चरल वॉरंटी मिळते. अनफॉर्च्युनेटली आता पोर्टर डेव्हिस असा एकदम गायब झाल्यामुळे जी अंडर कन्स्ट्रक्शन घरं आहेत किंवा नुकतंच ज्यांना पोझिशन मिळालं आहे, नुकतंच ज्यांची स्लॅब पडली आहे, ह्यांना आता नवीन बिल्डर तर शोधायला लागणार ना यार, कोणीतरी तर पूर्ण करायला पाहिजे काम. पण हा जो नवीन बिल्डर आहे तो ही पूर्ण स्ट्रक्चरल वॉरंटी देईल का नाही हा मोठा मेजर इश्यू आहे, कारण ऑलरेडी स्लॅब पडलेली आहे. दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की डिपॉझिट्स कशी परत मिळणार. म्हणजे माझ्याच ओळखीचे असे काही जण आहेत ज्यांनी 60,000 $70,000 ऑस्ट्रेलियन डॉलर डिपॉझिट ऑलरेडी भरलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट्स केलेली आहेत. तिसरा जो इश्यू आहे तो पैशात मोजता जाणार नाही आणि तो आहे सेफ्टीचा. आत्ता ज्या घटना घडत आहेत चिडलेल्या ट्रेडीजकडनं, कामगारांकडनं किंवा असा आरोप होतो की त्यांनीच केलं, तर आत्ता पोर्टर डेव्हिस ह्याच्या बाहेर म्हणजे या घरांच्या बाहेर सिक्युरिटी कॅमेरे लावायला लागतात. एक वेगळ्याच प्रकारची भीती आहे या कस्टमरच्या मनात की ठीक आहे माझ्या घराचं कन्स्ट्रक्शन नाही सुरू आहे, पण व्हॉट इफ कोणीतरी उद्या चिडलेलं घरात घुसलं आणि त्यांनी त्या रागातनं ते काही तोडफोड केली, नुकसान केलं, तर त्याचं काय. म्हणून काही जणांनी सिक्युरिटी कॅमेरेस लावलेत त्यांच्या घराच्या बाहेर. तर हा जो सेफ्टीचा इश्यू आहे हा खरंच पैशात मोजता येणार नाही. आणि सगळ्यात शेवटचा जो एक स्ट्रेसफुल अनसर्टनिटी आहे ती इन्शुरन्स कंपनीची. म्हणजे आत्ता झालं असं की इन्शुरन्स काही घरांवर नाहीच आहे, कारण ते घराचं कन्स्ट्रक्शनच सुरू झालं नव्हतं. ज्या घरांवर होता एका दिवसात, अशी न्यूज आहे की एका दिवसात 500 जणांनी क्लेम केला इन्शुरन्स कंपनीला. इन्शुरन्स कंपनी म्हणते याला किती लागेल तो वेळ लागेल, आम्ही काही सांगू शकत नाही. सरकारने हात वर केलेले आहेत की आम्ही काही सांगू शकत नाही, तुम्ही इन्शुरन्स कंपनीला विचारा. आणि तुम्हाला ही पण कल्पना आली असेल की हा इश्यू फक्त एका बिल्डर पुरता नाही आहे. जर इतके बिल्डर्स बॅक टू बॅक ठप्प होत असतील तर हा किती मेजर इश्यू असेल. आत्ता जसं मी म्हणलं की ऑस्ट्रेलियामध्ये कॉस्ट ऑफ लिव्हिंग ट्रिमेंडस वाढलेला आहे, इंटरेस्ट रेट वाढलेले आहेत. म्हणजे होम लोनवरचे इंटरेस्ट रेट दुप्पट झालेत. जर एखादी व्यक्ती $2,000 EMIमध्ये भरत असेल आधी, तर ती व्यक्ती आता $3,000 ते $3,500 भरते. तर ओव्हरऑल आता यातनं मार्ग काय. अर्थात व्हिक्टोरियन गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की आम्ही ह्या बिल्डरला बेलआउट पॅकेज देणार नाही, आम्ही या कस्टमर्सना फार फार तर काहीतरी मदत करू. काय मदत करू माहिती नाही आहे, पुढे काय होणार माहिती नाही. खरंच याचं काही होलिस्टिक सोल्युशन नाही आहे, हे स्वतः ते लिक्विडेटर्स म्हणत आहेत. एकीकडे आपल्याला हे पण दिसतं आहे की ट्रेडीज चिडलेत, कारण एका ट्रेडीजचं ती एक स्टोरी अशी ऐकली की एका रात्रीमध्ये त्याला $1,50,000 देणं झालं, कारण त्यांनी ती ऑलरेडी रॉ मटेरियल उचललं होतं. आणि यातनं असं झालं की आत्ता 2 दिवसांपूर्वी मेलबर्नमध्ये CBDमध्ये या सगळ्या कामगारांनी मोठा प्रोटेस्ट केला की आता तरी आमचे पगार वाढवा, आमचे वेज राईज करा. याच्यासाठी डेव्हलप देश, डेव्हलप इकॉनॉमी, मोठी मोठी घरं, चकाचक घरं, मोठे बंगले, याच्या मागची हार्श रियालिटी काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधनं होता. तुमच्यापैकी काही जण जर मेलबर्नमधनं हा व्हिडिओ बघत असतील, जर तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असाल, जर तुम्ही स्वतःचं घर बांधून घेत असाल आणि हे इश्यू फेस करत असाल, तर तुमचे अनुभव, तुमच्याकडची माहिती प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्यापैकी जर काही जण बिल्डर आत्ता भारतातनं हा व्हिडिओ बघत असतील तर तिकडची परिस्थिती ही पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त माहिती त्या निमित्तानं लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.